नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एमएसटी सीईटी पीवायक्यू सिरीजच्या आजच्या नवीन सेशन मध्ये. आज आपण स्ट्रेट लाईन 11th स्टँडर्डच्या चॅप्टर मध्ये या ठिकाणी काही टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. त्याच्यावरती एमएसटी सीईटी परीक्षेने आतापर्यंत विचारलेले सगळे पीवायक्यू या ठिकाणी आपण बघणार आहोत. टू इंटरसेक्टिंग लाईन्स आणि फॅमिली ऑफ लाईन्स. या ठिकाणी 2022 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. The slope of the lines making angle of measure 45 degree with the line 2x minus 3y is equal to 5. बघा या ठिकाणी जर लक्षात घ्याल तर एक लाईन दिलेली आहे 2x minus 3y is equal to 5 आणि या लाईन सोबत दोन अशा वेगवेगळ्या लाईन्स आहेत की ज्या 45 डिग्रीचा अँगल तयार करत आहेत. ओके, म्हणजे जर या ठिकाणी डायग्राम मध्ये जर बघाल तर 45 डिग्री 45 डिग्री. आता जर आपण व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी लक्षात येईल की या तीन लाईन्स मुळे 1 2 3 या तीन लाईन्स मुळे जे काही डायग्राम तयार झाले हा या ठिकाणी ट्रायंगल तयार झालेला आहे. आता या डायग्राम मध्ये दिसत असणाऱ्या व्हाईट लाईन्सचा आपल्याला स्लोप काढायचा आहे. बघा हा जर ट्रायंगल म्हटलं तर हा 45 45 आणि मग रिमेनिंग अँगल तर हा या ठिकाणी 90 डिग्रीचा असेल. दोन लाईन एकमेकांना या ठिकाणी परपेंडिक्युलर झालेल्या आहेत व्हाईट लाईन्स ज्याचा आपल्याला स्लोप काढायचा आहे. मग जर ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर लक्षात येईल दोन लाईनचा स्लोप ज्या की एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. मग परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनच्या स्लोपचा मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू -1. म्हणजेच आलेल्या जे काही स्लोप असतील त्याचं जर मल्टिप्लिकेशन करून बघितलं ज्याचा आन्सर -1 येईल तो आपल्या या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असेल. बघा जर ऑप्शन ए चा जर मल्टिप्लाय केला तर या ठिकाणी पॉझिटिव्ह 1 येत आहे म्हणजे हा चुकीचा आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह 1 येत आहे म्हणजे हा पण चुकीचा आहे. या ठिकाणी निगेटिव्ह 1 येईल बघा दोघांचा मल्टिप्लाय केल्याच्या नंतर. त्यामुळे ऑप्शन सी हा करेक्ट असू शकतो. ऑप्शन डी पण करेक्ट असू शकतो. आता या ठिकाणी दोन ऑप्शन करेक्ट आहेत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी याचं सोल्युशन बघावं लागेल. ठीक आहे, जर दोघांपैकी एकाचं जर मल्टिप्लिकेशन -1 आला असतं तर आपण तोच ऑप्शन या ठिकाणी करेक्ट म्हटलं असतं. बघा मग आता याला नेमकं सॉल्व्ह कसं करायचं तर या ठिकाणी दिलेलं काय आहे हे जी काही लाईन दिलेली आहे त्याचा आपण घेऊया पहिले स्लोप ऑफ लाईन. कोणती लाईन दिलेली आहे 2x minus 3y is equal to 5. तर हिचा स्लोप काय असेल काय फॉर्म्युला बघितला आपण -a/b म्हणजे -2/b काय आहे -3 दॅट इज 2/3 हा झाला हिचा स्लोप. आता या ठिकाणी लक्षात घ्या हे समजा m1 कधी मी म्हटला 2/3 and m2 जर आपल्याला माहित नसेल ओके तर अँगल बिटवीन द लाईन्स काय फॉर्म्युला आहे tan θ is equal to m1 minus m2 upon 1 plus m1 into m2 कशामध्ये मॉड. ओके दॅट्स इट. या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. tan थीटाच्या जागी असेल आपलं 45 डिग्री इक्वल टू m1 च्या जागी आपण घेऊया 2/3 minus m2 as it is divide 1 plus m1 च्या जागी 2/3 m2. ओके चला tan 45 ची व्हॅल्यू 1 is equal to चला या ठिकाणी सॉल्व करा. दोघांचं सबट्रॅक्शन काय असेल 2 minus 3m2 डिवाइड मध्ये 3. ओके चला खाली 2/3 ने m2 ला मल्टिप्लाय करून 1 सोबत त्याचं ऍडिशन करा. बेस आहे 3 आणि क्रॉस मल्टिप्लाय 3 प्लस 2m2. चला या ठिकाणी काय बनेल या ठिकाणी m2 3 कॅन्सल होईल. ओके म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मिळालं बघा 1 इज इक्वल टू मॉड ऑफ 2 minus 3m2 डिवाइड 3 plus 2m2. आता या ठिकाणी लक्षात घ्या जर आपण हा मॉड पुढवला तर हा 1 काय असेल प्लस और मायनस म्हणजे मी एक वेळेस घेतो प्लस एक वेळेस घेतो मायनस. चला या ठिकाणी डायरेक्ट कॅल्क्युलेट करा. आता एकदा पॉझिटिव्ह साठी आणि एकदा निगेटिव्ह साठी आपल्याला दोन कंडिशन मिळालेल्या आहेत. मग ज्या दोन कंडिशन मिळाल्या तर एकदा घेऊ पॉझिटिव्ह साठी एकदा घेऊ निगेटिव्ह साठी. जर पॉझिटिव्ह साठी घेतलं तर हा 3 याच्या सोबत मल्टिप्लाय करून काय बनेल 3 plus 2m2 इक्वल टू 2 minus 3m2. हा -3m2 इकडे होईल प्लस. ओके 2m2 3m2 हा झाला आपला 5m2 इक्वल टू हा ट्रिपल इकडे जाऊन होईल -2 minus 3 -1 म्हणजे m2 मिळाला बघा या ठिकाणी -1/5. चला पॉझिटिव्ह साठी घेतलं. आता घ्या निगेटिव्ह साठी पलीकडे 2 minus 3m2 ऍज इट इज. आता ह्या 3 plus 2m2 ने जर ह्या -1 ला जर या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर काय बनेल ते बनेल -3 minus 2m2. ओके चला हा -3m2 इकडे होईल प्लस म्हणजेच 3m2 minus 2m2 हा मिळाला आपल्याला 1m2. ओके 2 हा मायनस ट्रिपल इकडे जाऊन काय बनेल प्लस
2 प्लस 3 या ठिकाणी बदलेल आपल्याला 5 म्हणजे m2 ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळाली बघा 5. ओके, तर काय व्हॅल्यू मिळाली -1/5 आणि 5. देयरफॉर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 2022 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. या ठिकाणी विचारलंय द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट and making an acute angle of 45 degree with the line. ओके, चला या ठिकाणी लक्षात घ्या. समजा ही एक लाईन आहे कोणती x 2y 3 0. हिच्या सोबत 45 डिग्रीचा अँगल बनवणाऱ्या लाईनचा आपल्याला फाइंड करायचं आहे इक्वेशन. चला या ठिकाणी जर लक्षात घेसाल तर काय समजतं आहे आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो इक्वेशन ऑफ लाईन, तर लाईनचं इक्वेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पॉइंट माहित आहे कोणता 3,2. आता पॉइंट माहित आहे त्यानंतर एक तर दुसरा पॉइंट माहित करून घ्या किंवा स्लोप माहित करून घ्या. या ठिकाणी अँगल माहित आहे याचा अर्थ आपल्याला स्लोप माहिती होईल. या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला m चा काहीतरी फॉर्म्युला जर आपल्याला मिळाला तर इक्वेशनचा फॉर्म्युला आपण पुट करू शकतो y - y1 m x - x1. या ठिकाणी बघा y - y1 आहे 2 x - x1 आहे 3. ओके, चला म्हणजेच काय की मी जर m ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू शकतो तर आपलं या ठिकाणी इक्वेशन मिळू शकतं. चला m ची व्हॅल्यू दिलेली नाही मग कॅल्क्युलेट करावी लागेल. चला कॅल्क्युलेट करूया. या ठिकाणी काय दिलेलं आहे जी लाईन आहे x - 2y, तर ह्या हिअर स्लोप ऑफ लाईन कोणती लाईन x - 2y - 3 0. तर तिचा स्लोप काय असेल काय फॉर्म्युला आहे -a/b. a आहे या ठिकाणी 1 अपॉन -2 दॅट इज इक्वल टू 1/2. तर ह्या लाईनचा स्लोप मिळालेला आहे किती 1/2. आता जी लाईनच्या सोबत 45 डिग्रीचा अँगल तयार करते त्या लाईनचा आपण स्लोप कॅल्क्युलेट करू शकतो का तर बिलकुल करू शकतो. हिअर अँगल बिटवीन गिव्हन लाईन अँड रिक्वायर्ड लाईन तो किती दिला या ठिकाणी तर तो दिला या ठिकाणी 45 डिग्री. ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला समजा m1 आहे 1/2 आणि थीटा आहे 45 डिग्री. कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर m2 इज इक्वल टू किती तर काय फॉर्म्युला आहे tan थीटा इक्वल टू m1 - m2 अपॉन 1 प्लस m1 इनटू m2. चला व्हॅल्यू पुट करा. tan थीटा किती आहे 45 डिग्री इक्वल टू m1 आहे या ठिकाणी 1/2 मायनस m2 माहित नाही अपॉन 1 प्लस m1 आहे या ठिकाणी 1/2 आणि m2 माहित नाही. चला या ठिकाणी दोघांचं ऍडिशन सबट्रॅक्शन करा. 1/2 मायनस m2 हे मिळेल आपल्याला 2 बेस 7 ने क्रॉस मल्टिप्लाय करा. ओके, 1 मायनस 2 इनटू m2 2m2 डिवाइड या ठिकाणी काय असेल 1 क्रॉस मल्टिप्लाय करा 2 आता क्रॉस मल्टिप्लाय 2 प्लस m2. ओके, चला या ठिकाणी tan 45 चं व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला तर ते असतं पॉझिटिव्ह 1. आता tan 45 चं व्हॅल्यू मिळाल्याच्या नंतर हा 2 कॅन्सल म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला आहे बघा 1 - 2m2 अपॉन 2 प्लस m2. ओके, चला जर मी हा मॉड उडवणार तर हा जो 1 आहे तो काय असेल एकतर प्लस असेल किंवा मायनस असेल. म्हणजे मला दोन कंडिशन या ठिकाणी मिळालेल्या आहेत. पहिली कंडिशन पॉझिटिव्ह साठी दॅट इज 2 प्लस m2 is equal to 1 minus 2m2. हा minus 2m2 इकडे होईल प्लस म्हणजे 3m2 is equal to 1 minus 2 म्हणजे m2 मिळाला बघा मला या ठिकाणी 1 minus 2 minus 1 आणि 3 पलीकडे जाऊन मला डिवाइड. ओके, चला समज पॉझिटिव्हचं कंडिशन झालं. आता निगेटिव्ह साठी घ्या म्हणजे या मायनस 1 ने जर मल्टिप्लाय केलं ओके तर ते बनेल -2 minus m2 equal to 1 minus 2m2. हा minus 2m2 इकडे होईल प्लस minus m2 plus 2m2 हा झाला या ठिकाणी m2 इक्वल टू -2 पलीकडे जाऊन होईल प्लस म्हणजे m2 इज इक्वल टू 3. तर या ठिकाणी रिक्वायर्ड लाईन आपली जी काही रिक्वायर्ड लाईन आहे तिच्यासाठी स्लोप काढणारा 3 और -1/3. ओके, एक तर 3 असेल किंवा -1/3 असेल. मग काय करायचं या ठिकाणी एक वेळेस 3 पुट करा एक वेळेस -1/3 पुट करा. जर सुरुवातीला आपण समजा 3 पुट केला तर काय असेल या ठिकाणी लक्षात घ्या m च्या जागी पुट करूया एक वेळेस 3 आणि एक वेळेस -3. हा आहे आपला 3 आणि एक वेळेस -3. तर या समजा मी जर पॉझिटिव्ह 3 जर पुट केला तर मला या ठिकाणी मिळेल बघा y - 2 इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय करा 3x - 9 म्हणजे मला इक्वेशन मिळालं 3x y पलीकडे जाऊन मायनस आणि 2 पलीकडे जाऊन प्लस -9 प्लस 2 दॅट इज 7 इज इक्वल टू 0. हे मला मिळालं पहिलं इक्वेशन. ओके, चला सेकंड कंडिशन घ्या. सेकंड कंडिशन -1 साठी. ओके,
फॉर m is equal to -1/3. तर इक्वेशन हेच मिळेल कोणतं y - 2 is equal to फक्त या 3 ची जागी असेल -1/3 x - 3 3 मल्टिप्लाय करा 3y - 6 is equal to -x - plus 3 हा x इकडे होईल पॉझिटिव्ह प्लस 3y ओके आणि हा 3 -6 सोबत होईल मायनस म्हणजे -6 - 3 -9 is equal to 0. तर काय इक्वेशन मिळालं x 3y -9 is equal to 0. जर या ठिकाणी ऑप्शन मध्ये जर चेक करसाल तर लक्षात घ्या ऑप्शन नंबर सी 3x - 1 - 7 is equal to 0 आणि दुसरं x 3y - 9 is equal to 0. therefore option number C is the correct answer. 2023 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे if ki are possible values of k for which 1 2 3 या ठिकाणी लाईन दिलेल्या आहेत which are concurrent then summation of ki. या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला व्हॅल्यू काढायचा आहे समेशन ऑफ ki आणि ki या ठिकाणी काय आहे तर k आहे या ठिकाणी पॉसिबल व्हॅल्यू ऑफ द k. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर तीन लाईन्स कॉन्करंट असतील तर त्यांचा डिटर्मिनंट म्हणजे त्यांच्या सोबत असलेले कॉन्स्टंट्सचा डिटर्मिनंट जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार तर तो असतो 0. म्हणजे त्या ठिकाणी लक्षात घ्या पहिल्या लाईनसाठी k2 2 ओके म्हणजे त्या ठिकाणी मी घेणार k2 2 सेकंड लाईनसाठी 2k3 2k3 थर्ड लाईनसाठी 3k 3k यांचा डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 ओके. चला या ठिकाणी कॅल्क्युलेट करा डिटर्मिनंट तर सर्वांना कॅल्क्युलेट करता येत असेल अशी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी k पहिला कॉलम सोडला तर याचा डिटर्मिनंट घ्यायचा 2/2 चा याचा घेता येईल k स्क्वेअर -9 ओके. चला म्हणजे त्या ठिकाणी काय आलं k स्क्वेअर -9. त्यानंतर आपण घेतो दुसरा एलिमेंट मध्ये तो निगेटिव्ह ओके. चला रो सोडला कॉलम सोडला 2 k 2k 3 3 जा 9 म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मिळालं बघा 2k - 9. त्यानंतर तिसरा एलिमेंट कोणता हा 2 ओके. चला तिसरा एलिमेंट घेतला त्याचा रो सोडा कॉलम सोडा म्हणजे 2 3 जा 6 -3k. या ठिकाणी काय मिळालं 2 3 जा 6 -3k इज इक्वल टू 0. म्हणजे जे मिळेल बघा आपल्याला k ने मल्टिप्लाय करा k³ -9k 2 ने मल्टिप्लाय करा 2 2 जा 4 -, प्लस 18 2 ने मल्टिप्लाय करा 2 6 जा 12 -2 3 जा 6k इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक पॉलिनॉमियल मिळालं k³ -9k -6k हा किती झाला -15k ओके आणि हा या ठिकाणचा 4k म्हणजे 9 13 19k त्यानंतर 18 12 30 हे मिळाले या ठिकाणी 30 इज इक्वल टू 0. बघा या ठिकाणी पॉलिनॉमियल मिळालेला आहे k³ -19k 30. या ठिकाणी पॉलिनॉमियलला जर सिम्प्लिफाय कराल तर आपल्याला मिळेल बघा k - 2 k - 3 आणि k + 5 इज इक्वल टू 0 ओके. म्हणजे ह्या पॉलिनॉमियल मध्ये k च्या जागी 2 पुट करा 0 मिळेल 3 पुट करा 0 मिळेल -5 पुट करा 0 मिळेल. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू मिळाली k इज इक्वल टू 2 or k is equal to 3 or k is equal to -5. k च्या किती व्हॅल्यू मिळाल्या या ठिकाणी 2 मिळाली 3 मिळाली आणि -5 मिळाली. या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला समेशन ऑफ ki. आता ki चं समेशन म्हणजे k च्या जितक्या काही व्हॅल्यू मिळाल्या त्या सगळ्यांचं या ठिकाणी समेशन घ्यायचं आहे. चला कोण कोण मिळाला k च्या व्हॅल्यू 2 + 3 + -5 याचं जर समेशन करा तर आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे बघा 0. समेशन ऑफ k या ठिकाणी आपल्याला किती मिळालं 0. आहे ऑप्शन यस. देयरफॉर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा द ऍक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. एक दोन लाईन दिलेल्या आहेत या दोन लाईनच्या मधला ऍक्यूट अँगल फाइंड करायचा आहे. या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे हे ऍक्यूट अँगल बिटवीन द लाइन acute angle between the lines. तर फॉर्म्युला आहे बघा tan थीटा इज इक्वल टू m1 m2 अपॉन 1 प्लस m1 into m2 आणि हे व्हॅल्यू या ठिकाणी मॉड्युलस आहे ओके. चला या ठिकाणी m1 म्हणजे काय पहिल्या लाईनचा स्लोप m2 म्हणजे काय दुसऱ्या लाईनचा स्लोप आणि थीटा तर त्यांच्यामधला अँगल. मग आता आपल्याला स्लोप काढण्यासाठी लाईन पाहिजे लाईन दिलेल्या आहेत. चला लाईन काय दिलेल्या आहे लक्षात घ्या x cos 30 plus y sin 30
इक्वल टू या ठिकाणी दिलेला आहे 3. म्हणजेच याला जर आपण ए बी या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार किंवा डायरेक्ट या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म्युला घेणार, हे स्लोप ऑफ द लाईन इक्वल टू काय फॉर्म्युला असतो मायनस a, या ठिकाणी a कोण आहे cos 30 डिवाइड b कोण आहे sin 30 मायनस a बाय b जर या ठिकाणी वापराल तर ते मिळालं sin 30. चला या ठिकाणी निगेटिव्ह आहे दिस. ओके, चला cos 30 चं व्हॅल्यू किती आहे तर √3/2 अपॉन sin 30 चं 1/2 म्हणजे या ठिकाणी मला m1 मिळाला -√3. चला मी जर या ठिकाणी m2 साठी म्हणजे काय दुसऱ्या लाईनचा स्लोप, तर दुसरी लाईन कोण आहे x cos 60 प्लस y cos 60 इज इक्वल टू 5. ठीक आहे, चला या ठिकाणी काय असेल तर स्लोप ऑफ द लाईन इज इक्वल टू मायनस a आहे या ठिकाणी cos 60 अपॉन b आहे बघा या ठिकाणी sin 60. हा sin 60 आहे, हा आहे या ठिकाणी sin 60 इक्वल, चला मायनस आहे cos 60 ची व्हॅल्यू 1/2 अपॉन sin 60 चं √3/2 म्हणजेच मला m2 या ठिकाणी मिळालं बघा -1/√3. म्हणजेच मी जर या ठिकाणी बघणार तर मला कोणत्या व्हॅल्यू मिळालेल्या आहे. मला या ठिकाणी मिळालं m1 इज इक्वल टू √3 तो आहे मायनस अँड m2 मला या ठिकाणी मिळाला आहे -1/√3. चला या व्हॅल्यू आपण जो काही फॉर्म्युला लिहिला होता त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. बघा सांगा मला या ठिकाणी मॉड ऑफ m1 चा व्हॅल्यू किती आहे -√3. फॉर्म्युल्यामधला मायनस आहे किती m2 चा व्हॅल्यू -1/√3 अपॉन 1 प्लस m1 -√3 इनटू -1/√3. म्हणजेच मला या ठिकाणी मिळेल tan थीटा इज इक्वल टू, ठीक आहे बघा हा मायनस या ठिकाणी होईल प्लस. ठीक आहे, चला मायनस त्या ठिकाणी प्लस होईल आणि दोघांचा आणि सबट्रॅक्शन काय होईल या ठिकाणी √3 * √3 बेस सेट केला, आता वरती करा √3 * √3 तो मिळाला मला या ठिकाणी -3. नंतर क्रॉस मल्टिप्लाय या 1 चा या 3 च्या 1 सोबत म्हणजे त्या ठिकाणी काय मिळेल 3 1 चा 3 सॉरी 1 1 चा 1 तो +1 डिवाइड या ठिकाणी मायनस होईल प्लस √3 झाला कॅन्सल म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये उरला बघा 1 + 1. ओके, आणि मॉड ॲज इट इज. चला या ठिकाणी काय करावं लागेल आता हा √3 मल्टिप्लाय करेल ह्या 1 + 1 सोबत म्हणजेच आपल्याला मिळेल बघा या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये 1 + 1 2 आणि त्याला √3 मल्टिप्लिकेशन मध्ये वरती -3 + 1 तो मिळाला या ठिकाणी -2 2 जर कॅन्सल झाला तर त्या थीटाचा मॉड काय बनेल या ठिकाणी तो बनेल 1/√3 कारण मॉडचा व्हॅल्यू मॉडच्या बाहेर आल्याच्या नंतर ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. ओके, 2 कॅन्सल झाला तर मॉड उडवल्याच्या नंतर ते झालं या ठिकाणी 1/√3. आता या ठिकाणी काय मिळाले tan थीटाचं व्हॅल्यू मिळाले 1/√3. देयरफॉर थीटा इक्वल टू किती असेल, थीटा इक्वल टू किती असेल याचा अर्थ असा कोन आहे ज्याच्यासाठी tan 1/√3 आहे. तर कोणासाठी आहे 30 डिग्री साठी. कोणासाठी 30 डिग्री साठी आहे ऑप्शन यस, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. A line 4x + y = 1 pass through the point. Meet the line BC whose equation at the point B. The equation of the line AC so that AB is equal to AC. या ठिकाणी लक्षात घ्या की जे काही आपल्याला इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे AC चं, आपल्याला इक्वेशन कोणाचं कॅल्क्युलेट करायचं AC चं. थोडं जर डायग्राम वरती लक्षात घेतलं तर बघा तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी काय सांगितलं एक लाईन आहे 4x + y = 1. सपोज ही लाईन आहे, ठीक आहे. नंतर ती काय होते आहे म्हणजे पास थ्रू द पॉइंट A, मीट द लाईन BC. आता ही एक दुसरी लाईन आहे BC, समजा हे आहे या ठिकाणी BC. ठीक आहे, एकदा आपण याला नाव देऊ. तर काय होतं या ठिकाणी ह्या दोन लाईन एकमेकींना कुठं मीट होतात तर पॉइंट B मध्ये. सपोज हा आहे या ठिकाणी पॉइंट B. आता लक्षात घ्या या ठिकाणी समजा ही वरची लाईन आहे BC आणि खालची लाईन आहे या ठिकाणी AB. नंतर आपल्याला काय करायचं आहे AC चं इक्वेशन. समजा मी ही एक दुसरी लाईन आहे, ठीक आहे, कारण की आता A मधून जाणार आहे ना. तर लक्षात घ्या या ठिकाणी समजा हा जर पॉइंट असेल A तर काय म्हटलं त्यांनी लाईन 4x + y = 1 पास थ्रू. हे आहे या ठिकाणी 4x + y = 1 पास थ्रू द पॉइंट 2, -7 म्हणजे A चा पॉइंट मिळेल त्या बघा या ठिकाणी 2, -7. हुज इक्वेशन BC चं इक्वेशन या ठिकाणी काय दिलं BC चं 3x - 4y + 1. 3x - 4y + 1 = 0. हे कुणाचं इक्वेशन आहे या ठिकाणी तर हे आहे या ठिकाणी BC चं इक्वेशन. ओके, समजा हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो A आणि लाइन B या दोन्हीला इंटरसेक्ट करेल तो पॉइंट C आहे. At the point B the equation of the line AC, ठीक आहे, that AB is equal to AC. या ठिकाणी काय दिलेलं आहे ही AB आणि AC या दोन लाईन कशा आहेत तर इक्वल आहेत या ठिकाणी.
ठीक आहे. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे AC चं इक्वेशन. मला लक्षात घ्या AB चं इक्वेशन माहित आहे, नंतर BC चं इक्वेशन या ठिकाणी माहित आहे. आता आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे AC चं इक्वेशन, तर लक्षात घ्या AC चं इक्वेशन फाइंड करण्यासाठी हे समजा मी जर म्हणणार इक्वेशन ऑफ लाईन AC, मी जर म्हणणार इक्वेशन ऑफ लाईन AC, तर मला काय माहित आहे बघा या ठिकाणी पॉइंट माहित आहे. काय माहित आहे? पॉइंट काय या ठिकाणी 2,-7 आणि मला जर त्याचा स्लोप माहित झाला, मी स्लोप का म्हणतो आहे कारण या ठिकाणी दोन लाईनचे इक्वेशन दिले असल्या कारणाने मला त्याचा स्लोप माहित होऊ शकतो. ठीक आहे. आता जर मी B चा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढला, ठीक आहे, मला BC आणि AB एकमेकींना इंटरसेक्ट होत आहे, त्यामुळे मी B चा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढू शकतो. मात्र B चा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढल्यानंतर मला इक्वेशन तर AC चं काढायचं ना, मला C वरचा कोणतातरी पॉइंट माहित पाहिजे. मला C वरचा पॉइंट माहित होण्यासाठी मला एकतर A किंवा C किंवा दोन्ही पॉइंट्स या ठिकाणी मला कोऑर्डिनेट माहित पाहिजे. त्यापैकी मला A चे कोऑर्डिनेट माहित आहे. मग दुसरी गोष्ट काय की मी एकतर E चा स्लोप माहित करून घेतो AC चा, किंवा त्याच्यावरचा कोणता तरी एखादा पॉइंट माहित करून घेतो. आता या AC लाईन वरचा एखादा पॉइंट माहित करून घेणं या ठिकाणी पॉसिबल नाही. मग पॉसिबल काय आहे तर मी AC चा स्लोप माहित करून घेतो. AC चा स्लोप कसा माहित करून घेतो लक्षात घ्या. या ठिकाणी माझ्याकडे काय आहे तर AB आणि AB आणि BC ह्या दोन लाईनचे इक्वेशन आहे. त्याचा अर्थ त्या दोन लाईनचा स्लोप मला माहित आहे. आता मला जर दोन लाईनचा स्लोप माहित आहे तर मी त्यांच्यामधला अँगल कॅल्क्युलेट करू शकतो. आता लक्षात घ्या या ठिकाणी काय म्हटलंय की AB आणि AC या दोन लाईन कशा आहेत तर इक्वल आहेत. ह्या दोन लाईन इक्वल आहेत याचा अर्थ AC च्या समोरचा अँगल B, AB च्या समोरचा अँगल C, हे दोन अँगल कसे असतील या ठिकाणी तर सेम असतील. ठीक आहे. मग ते अँगल माहित झालं म्हणजे मला स्लोप माहित होऊ शकतो. ठीक आहे. चला स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. या ठिकाणी लक्षात घ्या हे इक्वेशन ऑफ AB काय दिलेलं आहे? इक्वेशन ऑफ AB दिलेलं आहे बघा या ठिकाणी 4x + y = 1, 4x + y = 1. देयरफॉर मी म्हणू शकतो की स्लोप, मी काय म्हणू शकतो स्लोप, तर स्लोप काय असायचा -a/b दॅट इज -4. ठीक आहे. चला त्याच्यानंतर अजून काय माहित आहे इक्वेशन ऑफ BC. इक्वेशन ऑफ BC माहित आहे. BC चं काय इक्वेशन दिलं या ठिकाणी 3x - 4y + 1 = 0. म्हणजेच मी याचा स्लोप म्हणू शकतो m2 काय आहे स्लोपचा फॉर्म्युला -a/b आहे या ठिकाणी -4 म्हणजे या ठिकाणी मिळालं बघा मला 3/4. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या हे अँगल बिटवीन कुणामधला AB and BC, तर मी फॉर्म्युला वापरणार tan θ = m1 - m2 upon 1 + m1 * m2. ठीक आहे. चला या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू जर पुट करा तर m1 चा व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे -4 m2 चा मिळालेला आहे 3/4. ठीक आहे. डिवाइड 1 + m1 च्या जागी -4 आणि m2 च्या जागी 3/4. ठीक आहे. काय मिळालं आपल्याला या ठिकाणी tan θ = वरती दोघांच्या ठिकाणी सबट्रॅक्शन करा 4 ॲज इट इज क्रॉस मल्टिप्लाय -16 - 3 डिवाइड मध्ये 4 या ठिकाणी कॅन्सल झाला तर समोर काय मिळालं आपल्याला 1 - 3. या ठिकाणी आपल्याला मिळालं 1 - 3. ठीक आहे. = म्हणजे समोर या ठिकाणी मिळेल -16 - 3 -19 आणि 1 - 3 हा झाला या ठिकाणी -2 आणि 4 * 8. ठीक आहे. तर डिनोमिनेटर मध्ये मिळेल आपल्याला -8. म्हणजे जर आपण या ठिकाणी मॉड उडवला तर आपल्याला काय मिळालं या ठिकाणी tan θ = 19/8. ठीक आहे. चला आता हे 19/8 या ठिकाणी काय मिळालं आपल्याला 19/8 या ठिकाणी काय मिळालं तर 19/8 हा आहे या ठिकाणी अँगल. म्हणजे जर मी या ठिकाणी म्हणणार अँगल किती आहे तर अँगल आहे tan 19/8. ठीक आहे. चला आता थोडंसं या ठिकाणी कन्सेप्ट लक्षात घ्या की मला काय म्हणायचं आहे. आता आपण काय कॅल्क्युलेट केलं आपण कॅल्क्युलेट केलं AB BC ह्या दोन लाईनच्या मधला अँगल. ठीक आहे. दोन लाईनच्या मधला अँगल म्हणजे समजा हा अँगल B काय मिळाला या ठिकाणी tan 19/8 हा मिळाला अँगल B. ठीक आहे. जर मी या ठिकाणी म्हणणार AB AC ह्या दोन लाईन सेम आहेत
ट्रायंगल मध्ये काय तर ट्रायंगल मध्ये जर ह्या दोन लाईन इक्वल असतील तर यांचे अपोजिट अँगल सुद्धा इक्वल असतात. ठीक आहे, म्हणजेच AC चा अपोजिट अँगल B, AB चा अपोजिट अँगल कोण C, हे दोघं सेम आहे. ठीक, म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, हिअर इन ट्रायंगल ABC इक्वल कोण आहे, AB इक्वल टू AC, therefore angle ABC इक्वल टू अँगल ACB, तो काय मिळाला आपल्याला या ठिकाणी tan इनवर्स 19/8. ठीक, that's it. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण कॅल्क्युलेट करूया द स्लोप ऑफ द AC. आता AC चा जर स्लोप माहित करून घ्यायचा असेल तर आपल्याला एखाद्या दुसऱ्या लाईनचा स्लोप माहित पाहिजे आणि ती लाईन AC सोबत काय अँगल तयार करते आहे तो माहित पाहिजे. मग मला या ठिकाणी काय माहित आहे, अँगल C माहित झाला बघा. या ठिकाणी अँगल C माहित झाला, या ठिकाणी घेतलं बघा आपण अँगल ACB. ठीक आहे, मग मी काय करतो की समजा या AC चा स्लोप आहे म्हणतो सपोज P. ठीक आहे, कारण आता M1 झाला M2 झाला, दुसरं काहीतरी या ठिकाणी घेतो. सपोज याचा स्लोप म्हणतो मी P. जर याचा स्लोप जर P कन्सिडर केलं, या ठिकाणी मी काय म्हणू शकतो, हेअर अँगल बिटवीन कुणामधला AC अँड BC, AC अँड BC यांच्यामधला अँगल काय आहे, tan थिटा इक्वल टू सांगा फॉर्म्युला. आता कुणाचा स्लोप BC चा. ठीक आहे, BC चा स्लोप या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपण, BC च्या स्लोपला म्हटलं होतं बघा आपण या ठिकाणी M2. ठीक आहे, डायरेक्ट या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करू. म्हणजेच काय असेल या ठिकाणी 3/4 मायनस P अपॉन खाली काय असेल 1 प्लस 3/4 इंटू P. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला समोर मिळालं बघा, हे दोघांचं सबट्रॅक्शन करा, 4 क्रॉस मल्टिप्लाय 3 मायनस 4P. डिनॉमिनेटरमध्ये काय असेल या ठिकाणी वरती असेल बघा 4 प्लस 3P आणि डिनॉमिनेटरमध्ये 4. हा 4 जर कॅन्सल झाला तर आपल्याला समोर मिळालं 3 मायनस 4P अपॉन 4 प्लस 3P. बघा या ठिकाणी tan थिटाच्या जागी आपण पुट करूयात 19/8 इक्वल टू हे काय आहे 3 मायनस 4P अपॉन 4 प्लस 3P. आता जर आपण याचा मॉड उडवणार तर व्हॅल्यू काय असतील, एकतर प्लस किंवा एकतर मायनस. मग या ठिकाणी आपल्याला दोन कंडिशन मिळाल्या, एक मिळाला पॉझिटिव्हसाठी, एक मिळाला निगेटिव्हसाठी. ठीक आहे, चला पॉझिटिव्हसाठीचं घेऊ सुरुवातीला. 19/8 हा 4 प्लस 3P त्याला जाऊन होईल मल्टिप्लाय. ठीक आहे, आणि 8 आपण डायरेक्ट पलीकडे मल्टिप्लाय पाठवू. ठीक आहे, चला हा 8ने जर पलीकडे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला या ठिकाणी मिळेल बघा 8 3 मायनस 4P. चला 19ने मल्टिप्लाय करा, 19 इंटू 4 76 प्लस 19 3 जा 57P इक्वल टू 8ने मल्टिप्लाय करा, 8 3 जा 24 मायनस 8 4 जा 32P. ठीक आहे, हा मायनस 32 इकडे येऊन होईल प्लस, म्हणजेच काय मिळेल या ठिकाणी 57 प्लस 32 हे होईल आपलं 89 89P इक्वल टू हा मायनस 76 पलीकडे प्लस 76 पलीकडे जाऊन मायनस होईल 24 मायनस 76 मायनस 52. म्हणजेच आपल्याला मिळालं बघा P इज इक्वल टू मायनस 52 भागिले 89. ठीक आहे, म्हणजे स्लोप काय मिळाला मायनस 52 भागिले 89. ठीक आहे, चला दुसरं पण कॅल्क्युलेट करून घ्या. मायनस समजा जर आपण या ठिकाणी घेतलं मायनस 19. ठीक आहे, ठीक आहे, निगेटिव्हसाठी जर आपण घेतलं तर काय आहे 4 प्लस 3P आणि पलीकडे काय आहे 8 3 मायनस 4P. ठीक आहे, मायनस 19ने मल्टिप्लाय करा, हे झालं मायनस 76 19 त्रिक मायनस 57P बरोबर 8ने मल्टिप्लाय करा 8 त्रिक 24 मायनस 8 चौक 32. ठीक आहे, हा मायनस 57 पलीकडे जाऊन जर प्लस झाला तर किती होईल 57 मायनस 32 तर हे होईल बघा 57 मायनस 32 25 हे होईल 25P. ठीक आहे, हा 24 इकडे होईल मायनस 76 मायनस 24 हे होईल मायनस 100. हा 25 इकडे होईल भागाकार, म्हणजेच P इज इक्वल टू मायनस 100 भागिले 25. देअरफॉर P इज इक्वल टू मिळेल बघा मायनस 4. म्हणजेच स्लोप किती असेल या ठिकाणी मायनस 4 असेल. आता या ठिकाणी लक्षात घ्या दोन स्लोप मिळालेले आहेत ऑलरेडी. मायनस 4 हा स्लोप ह्या ABचा आहे. ठीक आहे, म्हणजेच काय लक्षात येतं या ठिकाणी ABचा एका लाईनचा स्लोप तर -4 आहे. ठीक आहे, म्हणजेच दुसऱ्या लाईनचा स्लोप हाच असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी M ची व्हॅल्यू किती आहे तर -52 डिवाइड बाय 89. चला काय फॉर्म्युला आहे या ठिकाणी, फॉर्म्युला वापरा y मायनस y1. डायरेक्ट आपण या ठिकाणी व्हॅल्यू पुट करूयात y मायनस y1 म्हणजेच -7 इक्वल टू M किती आहे तर -52 अपॉन 89 इंटू x मायनस x1 आहे या ठिकाणी 2. ठीक आहे, चला 89ने याला मल्टिप्लाय करा, y गुणिले 89 y मायनस मायनस प्लस 89 गुणिले 7 9 7 63 630 म्हणजेच हे मिळेल बघा या ठिकाणी 623 इक्वल टू -52ने मल्टिप्लाय करा -52x मायनस मायनस प्लस 123.
4. ठीक आहे, हा -52x इकडे येऊन होईल प्लस, म्हणजेच 52x प्लस हा आपला 89y ॲज इट इज. ओके, इक्वल टू 0. हा मायनस प्लस 104 इकडे येऊन होईल मायनस, म्हणजे 623 मायनस 104 हे मिळेल बघा आपल्याला 519, 519. म्हणजेच काय मिळालं या ठिकाणी आपल्याला 52x प्लस 89y प्लस 519, 52x 89y 519. म्हणजे जर ऑप्शनमध्ये जर या ठिकाणी चेक कराल तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. या ठिकाणी विचारलंय द नंबर ऑफ इंटिजर व्हॅल्यूज ऑफ यम फॉर विच एक्स कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स. ह्या 2 लाईन दिलेल्या आहेत आणि यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच्या वेळेस जर यक्स इंटेजर असेल तर यम सुद्धा इंटेजर असेल, असं किती वेळेस होऊ शकतं हे या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजेच यमच्या जागी वेगवेगळ्या डिफरंट व्हॅल्यूज आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकतो. पण या ठिकाणी विचारलं काय फक्त की यक्स पण इंटेजर असेल त्या कंडिशनला यम पण इंटेजर असला पाहिजे, दोन्ही सुद्धा या ठिकाणी इंटेजर असले पाहिजे. तर लक्षात घ्या आपल्याला लाईन कोणत्या दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी लाईन दिल्या बघा 3x प्लस 4y इज इक्वल टू 9, हे पहिलं लाईन. आणि दुसरं लाईन या ठिकाणी दिलेलं आहे y इज इक्वल टू mx प्लस 1. ठीक आहे, हे आहे अनदर लाईन. या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला जे 2 इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला विचारलेलं आहे फक्त x चं व्हॅल्यू, y सोबत काय घेणं देणं नाही. ठीक आहे, म्हणजेच काय की मी फक्त आणि फक्त x ची व्हॅल्यू काढणार. बघा x ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करूयात, तर ही जे काही y इज इक्वल टू मिळालेलं आहे याला इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करू, पुट करू. म्हणजेच मला मिळेल बघा 3x प्लस 4 इज इक्वल टू 9. ठीक आहे, चला वायच्या जागी काय असेल या ठिकाणी, वायच्या जागी काय असेल, वायच्या जागी mx प्लस 1. ठीक आहे, चला मग आता मला काय मिळेल या ठिकाणी 3x ॲज इट इज प्लस 4 ने मल्टिप्लाय करा 4mx प्लस या ठिकाणी 4 × 1 4 इज इक्वल टू 9. हा 4 प्लस आहे पलीकडे जाऊन झाला मायनस, म्हणजेच 9 मायनस 4 तर तो मिळेल या ठिकाणी 5. ठीक आहे, चला दोघांच्या मधला x घ्या कॉमन. जर दोघांच्या मधला x मी घेतला कॉमन तर मला ब्रॅकेटमध्ये मिळेल 3 प्लस हा 4m. म्हणजेच मला मिळाला x इज इक्वल टू, मला काय मिळालं या ठिकाणी x इज इक्वल टू 5 अपॉन हा 3 प्लस 4m त्या ठिकाणी जाईल डिवाइडमध्ये. ही मिळाली मला या ठिकाणी x ची व्हॅल्यू. ओके, चलो दॅट्स इट. आता लक्षात घ्या, आता या ठिकाणी प्रश्न चालू होतो की नंबर ऑफ व्हॅल्यूज विच आर इंटिजर्स. यक्स इंटेजर असला पाहिजे, यम सुद्धा इंटेजर असला पाहिजे. आता यमच्या जागी काही पण पुट करा, काय घेणं नाही, पण यक्स इंटेजर केव्हा येऊ शकतो, हा जो यक्स आहे हा केव्हा इंटेजर येऊ शकतो. बघा लक्षात घ्या, जर थोडं व्यवस्थित बघाल तर या ठिकाणी न्यूमरेटरमध्ये कोण आहे, 5 आहे. ठीक आहे, न्यूमरेटरमध्ये कोण आहे तर 5 आहे. मग न्यूमरेटरमध्ये जो 5 आहे तर तो 5 त्याला असा कोण आहे ज्याने डिवाइड केल्याच्या नंतर आन्सर काय असेल तर इंटेजर असेल. आन्सर काय असेल, इंटेजर. असं केव्हा होऊ शकतं तर तेव्हाच होऊ शकतं जेव्हा ह्या 5 ला डिवाइड करा 5 ने किंवा ह्या 5 ला डिवाइड करा 1 ने. ओके, मला काय सांगायचं आहे, जर मी ह्या 5 ला कोणी डिवाइड करणार, एकतर 5 ने करा किंवा 1 ने करा, तर आणि तरच तो x हा इंटेजर येऊ शकतो. म्हणजेच मला या ठिकाणी काय सांगायचं आहे, हेअर 3 प्लस 4m इक्वल टू एकतर प्लस और मायनस 1 असेल किंवा 3 प्लस 4m हा प्लस और मायनस 5 असेल. ठीक आहे, त्या 5 ला प्लस और मायनस 1 ने डिवाइड करा, आन्सर इंटेजर असेल. त्या 5 ला प्लस और मायनस 5 ने डिवाइड करा, आन्सर इंटेजर असेल. अदरवाईज दुसऱ्या कंडिशनमध्ये आन्सर इंटेजर असणार नाही. म्हणजेच काय, त्या 5 ला 2 ने डिवाइड करा, इंटेजर नाही मिळणार. 3 ने करा, 4 ने करा, 10 ने करा, इंटेजर मिळणार नाही. इंटेजर केव्हा मिळेल, एक तर 1 ने डिवाइड करा किंवा 5 ने डिवाइड करा. ठीक आहे, चला आता 1 पण 2 कंडिशन, एक तर प्लस 1 मायनस 1, 5 पण 2 कंडिशन, प्लस 5 मायनस 5. चला आता ह्या ज्या काही आपल्याला कंडिशन्स मिळालेल्या आहेत तर आपण त्या सगळ्यांना या ठिकाणी सिम्प्लिफाय करूयात. ठीक आहे, चला मग मी काय घेतो, एकदा घेतो 3 प्लस 4m इज इक्वल टू, समजा प्लस 1 घेतलं तर मला या ठिकाणी मिळेल 4m इज इक्वल टू 1 मायनस 3, 4m इज इक्वल टू मायनस 2, म्हणजेच m इज इक्वल टू मिळाला बघा मायनस 2 1 जा 2, 2 2 जा 4, मायनस 1/2. ठीक आहे, चला दुसरी व्हॅल्यू या ठिकाणी घ्या. 3 प्लस 4m इज इक्वल टू, समजा मायनस 1 घेतला तर 4m इज इक्वल टू काय मिळेल, मायनस 1, हा 3 पलीकडे जाऊन झाला मायनस, म्हणजेच या ठिकाणी मिळाला 4m इज इक्वल टू मायनस 3 मायनस 1 मायनस 4, म्हणजेच m इज इक्वल टू मिळाला बघा या ठिकाणी मायनस 1.
चला प्लस और मायनस 5 साठी या ठिकाणी चेक करूयात. तर काय आहे या ठिकाणी 3 + 4m = जर समजा मी +5 घेणार तर मला मिळेल बघा या ठिकाणी 4m = 5, 3 पलीकडे जाऊन मायनस म्हणजेच या ठिकाणी मिळाला 4m = 5 - 3 2 म्हणजेच मला m मिळेल बघा या ठिकाणी 2/4 म्हणजेच 1/2. ठीक आहे. चला दुसरी व्हॅल्यू या ठिकाणी -5 साठी घ्या म्हणजेच 3 + 4m = जर मी -5 घेतलं तर मला मिळालं 4m = -5 आणि 3 पलीकडे जाऊन -3 म्हणजेच मला मिळालं 4m = -5 - 3 दॅट इज -8 म्हणजेच m = 8/4 तो मिळेल बघा या ठिकाणी -2. ठीक आहे. जर आपण ऑप्शनमध्ये जर व्यवस्थित चेक कराल ठीक आहे तर या 3 + 4m च्या जागी मी ह्या घेतलेल्या 4 व्हॅल्यूंपैकी कोणती बी व्हॅल्यू पुट केली तर मला x काय मिळणार आहे ऑलवेज इंटिजरच मिळणार आहे. पण त्या कंडिशनला काय तर m सुद्धा इंटिजर असला पाहिजे. m सुद्धा इंटिजर असला पाहिजे. m इंटिजर आहे का नाही. m इंटिजर आहे का यस. m इंटिजर आहे का नाही. m इंटिजर आहे का यस. म्हणजेच या नॉन इंटिजर व्हॅल्यू नॉट व्हॅलिड नाही बट इंटिजर व्हॅल्यू व्हॅलिड. असं किती वेळ झालं एकदा दोनदा देअरफॉर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे बघा. अ स्ट्रेट लाईन यल थ्रू द पॉइंट 3, -2 इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री टू द लाईन इफ यल ऑल्सो इंटरसेक्ट द एक्स ॲक्सिस देन द इक्वेशन ऑफ यल. या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला इक्वेशन कुणाचं फाइंड करायचं आहे. इक्वेशन ऑफ लाईन जिचं फाइंड करायचं आहे तर ती लाईन या ठिकाणी कुठून 3, -2 ह्या पॉईंटमधून जाते. जर मला हिचा स्लोप माहीत झाला तर मी काय म्हणणार y - y1 = m x - x1. ठीक आहे. तर या ठिकाणी y - y1 काय आहे -2 = m जर माहीत झाला तर x - 3 हे असेल या ठिकाणी इक्वेशन. पण आता m कसा माहीत होऊ शकतो. ठीक आहे. तर m म्हणजे स्लोप त्या लाईनचा स्लोप माहीत करून घेण्यासाठी मला काय दिलं आहे ती लाईन कोणत्या लाईनला इंटरसेक्ट करते आणि त्या लाईन सोबत कितीचा अँगल बनवते. ठीक आहे. चला या ठिकाणी काय दिलेलं आहे हेअर रिक्वायर्ड लाईन काय करते म्हणे इंटरसेक्ट टू कुणाला 3x √3x + y = 1 ला आणि 3च्या मधला अँगल आहे 60 डिग्रीचा. ठीक आहे. तर या ठिकाणी मी काय म्हणू शकतो हेअर स्लोप ऑफ समजा जी रिक्वायर्ड लाईन आहे तिच्या स्लोपला मी म्हणतो समजा m आणि दुसरी ती जिला इंटरसेक्ट करते स्लोप ऑफ लाईन कोणत्या लाईनला √3x + y = 1 तर तो काय असेल या ठिकाणी सांगा तो काय असेल या ठिकाणी तर फॉर्म्युला आहे -a/b म्हणजेच मला मिळालं या ठिकाणी -√3. तर काय असेल या ठिकाणी अँगल बिटवीन द लाईन्स दॅट इज tan θ = डायरेक्ट या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. स्लोप किती पहिलीचा m -√3 अपॉन 1 + m × -√3. ठीक आहे. आता अँगल किती आहे 60 डिग्री म्हणजेच काय मिळेल या ठिकाणी tan 60 आणि tan 60 किती आहे तर ते आहे √3 = ओके मायनस प्लस होईल m + √3 आणि डिवाइडमध्ये 1 - √3m. ठीक आहे. आता मॉड जर उडवला तर हा √3 कसा मिळेल पॉझिटिव्ह पण असू शकतो निगेटिव्ह पण असू शकतो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मला काय मिळेल +or - √3 आणि हा त्याला येऊन करेल मल्टिप्लाय 1 - √3m = m + √3. ठीक आहे. चला या ठिकाणी आपण दोन कंडिशन घेऊ. एक वेळेस घेऊ पॉझिटिव्ह आणि एक वेळेस घेऊ निगेटिव्ह. जर समजा मी पॉझिटिव्ह घेतलं आणि √3 ने मल्टिप्लाय करा काय मिळेल या ठिकाणी √3 आणि जर मायनसने मल्टिप्लाय कराल तर हे काय बनेल √3 मल्टिप्लाय कराल तर हे बनेल -3m = पलीकडे आहे m + √3 हा m इकडे येऊन होईल मायनस किंवा 3m पलीकडे जाऊन त्याला करा प्लस तर हे मिळालं बघा 4m आणि हा √3 या ठिकाणी कॅन्सल होईल तर हा किती मिळाला या ठिकाणी 0 म्हणजेच m = मिळेल 0. आता m = 0 केव्हा असतो जेव्हा ती लाईन एकतर एक्स ॲक्सिस किंवा एक्स ॲक्सिसला पॅरलल. मात्र या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की लाईन एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करते म्हणजे m = 0 हे आपल्याला घेता येणार नाही. ठीक आहे. चला निगेटिव्हसाठीच घ्या. निगेटिव्हने जर मल्टिप्लाय करसाल निगेटिव्ह √3 ने तर हे मिळालं -√3 मायनस प्लस 3m = हा मिळेल आपल्याला m + √3 हा m इकडे येऊन होईल मायनस म्हणजेच मला मिळालं 2m = हा √3 पलीकडे जाऊन करेल प्लस म्हणजेच काय मिळेल 2√3. ओके म्हणजेच या ठिकाणी मला मिळेल बघा m = 2 कॅन्सल √3 हा काय मिळाला या ठिकाणी mचं व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे स्लोप काय मिळाला या ठिकाणी √3 मिळाला तर m = √3
हा या ठिकाणी √3 ॲज इट इज, म्हणजेच इक्वेशन मिळेल y मायनस मायनस प्लस इक्वल टू √3x मायनस 3√3. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मिळेल बघा, हा √3x इकडे येऊन होईल मायनस आणि 3√3 इकडे येऊन होईल प्लस, म्हणजेच y मायनस √3x प्लस 2 प्लस 3√3 इज इक्वल टू 0. म्हणजे जर या ठिकाणी ऑप्शनमध्ये जर चेक कराल तर ऑप्शन नंबर बी बघा, या ठिकाणी ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर.